चंद्रशेखर आझाद यांची संपूर्ण माहिती. चंद्रशेखर आझाद इन्फॉर्मेशन इन मराठी. नमस्कार मित्रांनो, चंद्रशेखर आझाद म्हटलं की आपल्या समोर एक मिशी पिळतानाचा धिप्पाड तरुण उभा राहतो. आपल्या भारत देशासाठी अगदी हसत मृत्यूला कवटाळणारा अनेक तरुणांमध्ये चंद्रशेखर आझाद यांचा समावेश होता. त्यांनी केलेले स्वातंत्र्य कार्यामुळे आज ते भारतीयांच्या मनात राज्य करत आहेत. मित्रांनो, इंग्रज हे असे लोक होते ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य कधीही मावळत नव्हता. मात्र त्यांना देखील हात टेकवायला लावणारे व्यक्तिमत्व म्हणजेच चंद्रशेखर आझाद. आजच्या भागामध्ये आपण चंद्रशेखर आझाद यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. नाव चंद्रशेखर आझाद. जन्म नाव पंडित चंद्रशेखर सीताराम तिवारी. जन्मदिनांक 23 जुलै 1906. जन्मस्थळ भाबरा. शिक्षण संस्कृत पाठशाळा वाराणसी. आईचे नाव जागराणी देवी. वडिलाचे नाव पंडित सीताराम तिवारी. मृत्यू दिनांक 27 फेब्रुवारी 1931. चंद्रशेखर आझाद यांचे प्रारंभिक आयुष्य. मित्रांनो, दिनांक 23 जुलै 1906 या दिवशी मध्य प्रदेश राज्याच्या भाबरा या गावामध्ये चंद्रशेखर आझाद यांचा जन्म झाला. त्याचे कुटुंब ब्राह्मण होते. त्यांचे आडनाव तिवारी असे होते. त्यांचे वडील पूर्वी अलीराजपूर येथे काम करत असत. त्यांच्या वडिलांच्या पहिल्या 2 पत्नीचे मृत्यू झाल्यामुळे त्यांनी जागराणी देवी यांच्याशी तिसरा विवाह केला होता आणि त्यांच्या पोटी या चंद्रशेखर आझाद यांचा जन्म झाला होता. त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती की चंद्रशेखर आझाद यांनी संस्कृत भाषा शिकावी. त्यासाठी चंद्रशेखर आझाद यांना संस्कृत विद्यालयामध्ये दाखल करण्यात आले. तसेच त्यांनी आपले बालपण भिल्ल समाजातील मुलांसोबत व्यतीत केल्यामुळे त्यांना तिरंदाजी फार चांगल्या पद्धतीने करता येत असे. चंद्रशेखर आझाद यांच्या मूळ नाव विषयी माहिती. मित्रांनो, चंद्रशेखर आझाद हे आपल्याला त्यांच्या चंद्रशेखर आझाद या नावानेच माहिती आहेत. मात्र त्यांचे खरे नाव पंडित चंद्रशेखर सीताराम तिवारी असे होते. त्यांना चंद्रशेखर आझाद हे नाव मिळण्यामागे एक मनोरंजक कहाणी आहे. त्यावेळी महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 1921 मध्ये असहकार चळवळ सुरू झाली. त्यावेळी चंद्रशेखर आझाद यांचे वय केवळ 15 वर्षे इतके होते. मात्र तरीही ते या कार्यामध्ये सामील झाले. मात्र त्यावेळी त्यांना इंग्रज अधिकाऱ्याकडून अटक करण्यात आली. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना होल्डिंग सेलमध्ये ठेवल्यानंतर त्यांना इतकी थंडी असून देखील पलंग किंवा अंगावर पांघरण्यासाठी काही देण्यात आले नव्हते. मध्यरात्री इतकी थंडी असून देखील चंद्रशेखर आझाद बैठका मारत होते आणि त्यामुळे त्यांना घामाने पूर्ण आंघोळच झालेली होती. त्यावेळी पोलीस इन्स्पेक्टर मात्र चक्रावून गेला. दुसऱ्या दिवशी चंद्रशेखर आझाद यांना दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले. त्यांनी चंद्रशेखर यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी आझाद हे नाव सांगितले. त्यानंतर वडिलांचे नाव विचारले असता त्यांनी स्वतंत्र हे नाव सांगितले आणि पत्ता विचारल्यानंतर त्यांनी तुरुंग हाच माझा पत्ता आहे हे सांगितले. यावेळी मात्र दंडाधिकारी संतप्त झाला आणि या लहानशा मुलाला सुमारे 15 वर्षांची शिक्षा सुनावली. त्याच्या या शौर्याची कथा दूरपर्यंत पोहोचली होती आणि तेव्हापासूनच त्यांना चंद्रशेखर आझाद असे नाव मिळाले. चंद्रशेखर आझाद यांची क्रांतिकारी जीवनाकडे वाटचाल. ज्यावेळी 1922 मध्ये गांधीजींनी असहकार आंदोलन बंद केले तेव्हा रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान आणि चंद्रशेखर आझाद यांनी मिळून हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन मध्ये सक्रिय सदस्य म्हणून कार्य करायला सुरुवात केली. मात्र या क्रांतिकारी कार्यासाठी पैशाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी 9 ऑगस्ट 1925 दिवशी काकोरी येथील सरकारी खजिना लुटला.
यातील सर्व सहभागी व्यक्तींना पकडले गेले, मात्र चंद्रशेखर आझाद पोलिसांच्या हाती लागले नाही. मात्र या दरम्यान पोलिसांच्या अत्याचारामुळे लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. या घटनेचा बदला घेण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांनी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या समवेत 17 डिसेंबर 1928 दिवशी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली. मित्रांनो, चंद्रशेखर आझाद शेवटपर्यंत पोलिसांना चकमा देत राहिले. त्यांनी सर्व काळ साधू वेशात घालविला. ते झाशी जवळील ओरछा या जंगलामध्ये राहत असत. तेथे त्यांनी आपली एक पाठशाळा सुरू केली होती. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, कारण ते अनेक नवीन युवकांना या ठिकाणी प्रशिक्षण देत असत. तसेच बंदूक चालविणे, नेमबाजी करणे यासारख्या गोष्टींचे प्रशिक्षण देत असत. त्यांनी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांच्यासह मिळून 8 एप्रिल 1929 या दिवशी विधानसभेत बॉम्बस्फोट करण्यासाठी योजना आखली आणि हा स्फोट घडवून आणला. या स्फोटामागे त्यांचे उद्देश म्हणजे सरकारने आणलेल्या विविध काळ्या कायद्यांचा निषेध करणे हा होता. चंद्रशेखर आझाद नेहमी प्रत्येक भारतीयांच्या मनावर राज्य करत आहेत आणि यापुढेही राहतील. निष्कर्ष. मित्रांनो, ज्यावेळी भारत पारतंत्र्यामध्ये होता त्यावेळी अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावत भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले. त्यामध्ये त्यांनी निस्वार्थपणे कार्य करत इंग्रजांना सडो की पडो करून सोडले होते. या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये चंद्रशेखर आझाद यांचा देखील समावेश होतो. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण चंद्रशेखर आझाद यांच्याविषयी माहिती पाहिली, ज्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टींचा उलगडा झाला असेल. ज्यामध्ये त्यांचे सुरुवातीचे आयुष्य, मूळ नाव, त्यांचे क्रांतिकारी जीवनाकडे वाटचाल, विधानसभेत टाकलेल्या बॉम्बबद्दल माहिती, त्यांच्या हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन या संघटनेविषयीची माहिती, त्यांच्याबद्दल काही तथ्य आणि प्रश्न उत्तरे इत्यादी गोष्टी वाचायला मिळाल्या असतील. चंद्रशेखर आझाद यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कशा प्रकारे योगदान दिलेले आहे? प्रश्न. मित्रांनो, हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनचे सदस्य असणाऱ्या चंद्रशेखर आझाद यांचे इतर सदस्य मारले गेले किंवा तुरुंगात टाकले गेले. त्यामुळे त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनचे पुनर्जीवन करून तिला हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन मध्ये रूपांतरित केले आणि या संस्थेच्या माध्यमातून ते स्वातंत्र्य कार्य करत असत. चंद्रशेखर आझाद यांचे निधन कोणत्या दिवशी झाले होते? चंद्रशेखर आझाद हे अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क मध्ये आपल्या साथीदारांना भेटण्याकरिता दिनांक 27 फेब्रुवारी 1941 दिवशी गेले होते. त्यावेळी इंग्रजांनी त्यांना चोहोबाजूंनी घेरले. इंग्रजांच्या हातांनी मरण्यापेक्षा त्यांनी स्वतःला गोळी झाडून मारणे पसंत केले. चंद्रशेखर आझाद यांच्याविषयीचे मनोरंजक माहिती काय आहे? मित्रांनो, चंद्रशेखर आझाद नेहमी आपल्यासोबत उंदराचे पिल्लू ठेवत असत अशी अफवा होती. मात्र खऱ्या अर्थाने ती एक पिस्तूल होती, जिला त्यांनी उंदरासारखा आकार दिलेला होता. ही पिस्तूल अलाहाबाद येथील संग्रहालयामध्ये आजही बघायला मिळते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण चंद्रशेखर आझाद यांच्याविषयी माहिती पाहिली. मित्रांनो, चंद्रशेखर आझाद म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर शहारा उभा राहतो असे व्यक्तिमत्व. आज आपण त्यांच्याविषयी माहिती बघितली, ती तुम्हाला नक्की आवडली असेल. मात्र इतरांसाठी देखील ही माहिती आवश्यक शेअर करावी ही विनंती. धन्यवाद.